नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अशी कलेजी पेटा फ्राय की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल। हॉटेलपेक्षा जास्त टेस्ट आणि मसाला अगदी परफेक्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलेजी अजिबातच कडक होणार नाही, अगदी मऊ आणि रसाळ बनेल। चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। तर साहित्यामध्ये घेतलेलं आहे मी अर्धा किलो इथं कलेजी आणि पेटा अर्थातच, आणि त्याचबरोबर इथे हिरवा वाटण्यासाठी घेतलेली आहे मी 1 इंच आल्याचा तुकडा, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, हे आहेत कोथिंबीरीचे कोवळे देठ आणि कोथिंबीर, त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्या। हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं। आणि फोडणीसाठी हा कढीपत्ता। त्याचबरोबर इथे मी 2 मोठे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घेतलं। आणि ह्याच्यामध्ये घेऊया काही पावडर मसाले। तर पावडर मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत लाल तिखट, घरगुती मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि गरम मसाला। चला तर मग खऱ्या अर्थाने आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपण कलेजी आणि पेटा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 पाण्याने मस्त धुवून घ्यायचं। तर बघा, ह्या इकडे खूप सारी अशी घाण असते, ती घाण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वरती ती चरबी असते ना, ती पण काढून घ्यायचे। आता आपण एक एक करून आपण ह्याचे पीस कट करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर चिकन वाल्याकडूनच आपण पीस कट करून आणले तरी पण चालेल। मी माझ्या स्वतःच्या हाताने कट करते, मला आवडतात, म्हणजे जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे आणि हवे तर बारीक असे करून आपण हे पीस कट करून घ्यायचे। तर बघा, हलगत छान असे पीस मी करून घेतले। हे पेटाचे पीस केले। आता आपण कलेजीचे पीस करून घेऊया। तर अर्थातच कलेजीचे पीस करताना आपण जास्त बारीक पण ठेवायचं नाही, साधारणतः ह्या आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। तर बघा, अशाच पद्धतीने सगळ्या कलेजीचे तुकडे आपण करून घेऊया। अशा प्रकारे सगळे कलेजा आणि पेटा मस्त असे बारीक तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत, बारीक पीस तयार करून घेतले। साईडला ठेवून घेऊया। आणि आपण कांदा तर कापून ठेवलेला आहे, टोमॅटो पण कापून घेतलाय, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हिरवं वाटण बनवून घ्यायचं। तर ते हिरवं वाटण बनवण्यासाठी आपण अर्थातच आपण काय करायचंय, भरपूर सारी कोथिंबीर आणि कोवळे कोथिंबीरीचे देठ घालायचे आहेत। त्याचबरोबर इथं आपण मिरच्या आणि लसूण घालून घेऊया। आणि हे जे अद्रकचा एक आलाचा तुकडा घेतलाय ना, तो थोडासा कट करून घालायचा। हे सगळं घालून थोडंसं पाणी घालून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे हिरवी चटणी, हिरवं वाटण तयार करून झालेलं आहे। आता आपण खऱ्या अर्थाने रेसिपीला सुरुवात करायची। तर गॅस चालू करून घेऊया। गॅसवर ठेवायची आहे ही कढई छान तापू द्यायची। कढई चांगली तापली की त्यामध्ये घालूया 3 ते 4 चमच तेल। तर तुम्हाला तेलाचं प्रमाण मी नेहमीच बोलत असते, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथे चटपटीत आणि मी मेन म्हणजे स्टार्टरसाठी ही रेसिपी बनवते, त्यामुळे मला थोडीशी चटपटीतच लागते। तर बघा, अशा पद्धतीने तेल तापलं की त्यामध्ये घालूया आपण अर्थातच 1 चमच जिरं घालते मी ह्याच्यामध्ये। जिरं चांगलं फुलायला लागलं की त्यामध्ये सोडायचं आहे कढीपत्ता। कढीपत्ता पण चांगला तडतडला का सोडूया आपण ह्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा अगदी मोठ्याच गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं त्याला भाजून घ्यायचंय। साधारणतः 1 ते 1.5 मिनिटं लागेल हा कांदा भाजायला। तर बघा, असंच करून सतत हलवत हा कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजताना मात्र घाई गडबड नका करू, कारण कांदा कच्चा राहिला तर तुमच्या भाजीला अर्थातच गोडवा येईल आणि तो गोडवा आपल्याला नकोय, म्हणून कांदा चांगला परफेक्ट भाजला गेला पाहिजे। तर कांदा बऱ्यापैकी मऊ पडलाय, थोडा थोडासा त्यांनी कलर सोडायला अशी सुरुवात केली, गोल्डन ब्राऊन दिसायला लागला। आता ह्या स्टेपला आपण घालायची ही हिरवी वाटून घेतलेली चटणी किंवा वाटण, हिरवं वाटण। आणि हे वाटण पण मस्त तेल सुटेपर्यंत छान अशा ह्या कांद्यासोबत भाजून घ्यायचं। तर ही हिरवी चटणी आहे ना, हिरवं वाटण आहे ना, हेच ह्या भाजीला टेस्ट वाढवतं, ह्याच्यामुळेच भाजी टेस्टी अशी होते। तर बघा, मस्त असं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला कांदा आणि हिरवं वाटण सोबतच परतत सतत हलवत भाजून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने मस्त असं हिरवं वाटणाला सुगंध सुटलेला आहे, म्हणजे चांगलं परफेक्ट असं हे परतलं गेलंय। आता आपण ह्यामध्ये घालूया हा चिरून घेतलेला बारीक टोमॅटो। टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टोमॅटोच्या ऐवजी लिंबू घातलं तरीही चालेल, पण मी इथं टोमॅटो घालते, म्हणजे जो आपला स्टॉक आहे
मसाल्याचा स्टॉक आहे ना तो थोडासा जास्त दिसून येईल, म्हणून मी इथे टोमॅटो घालते. आणि त्याचबरोबर तुम्हाला सतत प्रत्येक रेसिपीमध्ये मी सांगते, टोमॅटो टाकल्यानंतर आपण साधारणतः थोडंसं मीठ घालायचं आणि एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे टोमॅटो चांगलं शिजतं आणि त्याला जास्त वेळ घेत नाही, एकदम मऊसूत शिजायला मदत होते. तर टोमॅटोमध्ये मीठ घातलं, 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनी झाकण उघडून घेऊया आणि बघूया आपला टोमॅटो शिजलाय की नाही ते. तर बघा मस्त असा गळून पडलाय, एकदम मऊसूत शिजलाय. आता त्यामध्ये घालूया काही पावडर मसाले. तर पावडर मसाल्यांमध्ये मी घेते अर्धा चमच हळद. हळद घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यांमध्ये. परफेक्ट असा कलर येतो, छानच दिसतंय आपलं वाटण. मस्त असं भाजलं पण गेलंय, छान टोमॅटो शिजलाय. एकदा हळद घालून त्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा परफेक्ट छानच. आणि आता घालूया आवडीप्रमाणे. इथं मी घेते 1 चमच घरगुती मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमच लाल तिखट घेतले. तुम्हाला जर घरगुती मिरची पावडर नसेल तर फक्त लाल तिखटच घातलं तरीही चालेल. 1 चमच घेते धने जिरे पावडर आणि अर्थातच 1 चमच गरम मसाला. जर तुमच्याकडे गरम मसाला अवेलेबल नसेल तर खडे मसाले वाटून ह्याच्यामध्ये घातलं तरीही हरकत नाही. आणि छान ह्याला मिक्स करून घेऊया. मिक्स करताना मात्र गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची. मी जेव्हा पावडर मसाले घातले ना तेव्हा गॅसची फ्लेम कमी केलेली, एकदम स्लो केलेली. आणि घालून झाले पावडर मसाले की त्यानंतर थोडीशी गॅस अशी मीडियम गॅसवर हे छान असे सुगंध सुटेपर्यंत मस्त असं ह्याला परतून घ्यायचं. एकदा मसाले चांगले ह्या वाटणात मिक्स झाले की त्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पावडर मसाले चांगले असे शिजवून घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत. परफेक्ट. तर मग छान अशी आपली एक ग्रेव्ही तयार झाली. ही ग्रेव्ही अशी साधारणतः मिनिटभर आपण शिजवून घेऊया कमी गॅसवर. तर बघा मसाल्यांनी परफेक्ट तेल सोडायला सुरुवात केले. आपले मसाले छान असं परतून झाले, छान असे परतले गेले, मस्त त्याचा सुगंध सुटायला लागला. आता ह्या मसाल्यांवर थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरवायची आणि त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली आपली कलेजी आणि पेटा ह्यामध्ये घालायचं आणि छान ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला सांगते, ही कलेजी एकदा मिक्स करून झाली की थोडंसं 2 मिनिटासाठी मोठ्याच गॅसवर असंच परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण हिला झाकण ठेवून 5-5 मिनिटानंतर अशी मध्ये मध्ये ढवळत ढवळत हिला शिजवून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने छान अशी कोटिंग करून झाली मसाल्यात. यामुळे कलेजीतला जो रस आत लॉक होतो आणि त्यामुळे ती कलेजी एकदम अशी सॉफ्ट बनते. आता झाकण ठेवून 5 मिनिटं मध्यम आचेवर हिला शिजवून घेऊया. तर 5 मिनिटांनी झाकण उघडून घेऊया. बघा आपल्या कलेजीला मस्त असं पाणी सुटायला लागलंय. एकदा छान असं परतून घेऊया आपण, म्हणजे खाली लागायला वगैरे नको, कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही घातलेला नाहीये. तर एकदा मस्त अशी परतून घ्यायची. आणि आपण सुरुवातीला फक्त मसाल्यांमध्ये टोमॅटो शिजवण्यापुरतंच मीठ घातलेलं. आता परफेक्ट भाजीच्या प्रमाणात आपण मीठ घालू. तर सुरुवातीला मी 1 चमच मीठ घातलेलं, आता मी 1 चमच मीठ घालते आणि छान ह्याला मिक्स करून आपण परत 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया. ह्या स्टेपला जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल ना, कलेजी जर ग्रेव्हीमध्ये बनवायची असेल तर इथं गरम पाणी घाला तुमच्या आवडीप्रमाणे, कमी जास्त. आणि तुम्हाला जर ही एकदम ड्राय हवी तर पाणी न घालता अशीच हिला आपण 5 मिनिटं परत शिजू द्यायची आहे. तर मंडळी मी साधारणतः 2 वेळ झाकण उघडून सतत ह्याची चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता आपण साधारणतः 10 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. वाह, एकदम मस्तच असा हे आपला कलेजी फ्राय तयार झालेला आहे. मसाले एकदम आतपर्यंत गेलेले आहे आणि आपली कलेजी अजिबातच कडक पडलेली नाही. हे बघा एकदम मऊसूद अशी कलेजी आपली शिजलेली आहे. तर मंडळी तुम्हाला नक्की मी सांगते, अशा प्रकारे जर कलेजी फ्राय तुम्ही बनवली ना तर तुमच्या पण घरच्यांना नक्कीच आवडेल. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून छान असं कोथिंबिरीने गार्निशिंग करून घ्यायची. परफेक्ट असा हा कलेजी फ्राय झालाय. आता एका सर्विंग प्लेटमध्ये ह्याला आपण काढून घेऊया. तर स्टार्टर म्हणून मी मस्त ही स्टार्टरची डिश आहे, ह्याच्यामध्ये छान असा हा कलेजी फ्राय ठेवते. वाह, एकदम सुपर्ब, माउथ वॉटरिंग, एकदम टेम्पटिंग असा
हा आपला बेस्ट स्टार्टर म्हणून तयार झालेला आहे. चला तर मग पटापट असं बनवायला घ्या कलेजी फ्राय आणि तुम्ही पण ताव मारा. वाह जबरदस्तच. सोबत घेतलेली आहे छान अशी शेजवान चटणी आणि अर्थातच हिरवी चटणी. वरून थोडीशी कोथिंबीर पेरूया परफेक्ट गार्निशिंग साठी. आणि सोबतच ठेवायचं आहे लिंबू आणि ह्या कांद्याची रिंग. वाह मस्तच दिसते ना. एखाद्या 5 स्टार हॉटेल सारख्या आपण ह्याला मस्त सजवलेलं आहे. जबरदस्तच असं. तर बघूनच तुम्हाला पण खाण्याची इच्छा झाली असेल अर्थातच. तर मंडळी अशी बनवा कलेजी पेटा फ्राय. एकदम सोपी, झटपट आणि एकदम टेस्टफुल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खा, प्या आणि अगदी आनंदात राहा. नमस्कार.